पॅनिक सिच्युएशनमध्ये ना सगळ्यांच्या खऱ्या पर्सनॅलिटी बाहेर यायला लागतात. बघूया, जर सकाळी 3 वाजता फायर अलार्म झाला तर कुठले कुठले कॅरेक्टर भेटतात आपल्याला. चला. प्रातःकाल 3 बजे. हे काय वाजतंय? अच्छा, फायर अलार्म. मग आपण ते काय इव्हॅक्युएट वगैरे करायचंय का? बरं, मग मी चप्पल घालू का शूज? ठीक आहे, शूजच घालते. आणि ते काय बॅग वगैरे न्यायचंय का? पण बॅगेत काय घालायचंय? ठीक आहे, घेऊन जाते. अहो, फोन आहे का तुमच्याकडे? फोन हो आहे ना. वॉलेट आहे, चष्मा आहे, नट्स पण आहेत आणि हे बघ कंगवा पण आहे. तुला हवंय? मी फक्त फोनचं विचारलेलं. अच्छा हां. हे बघ, नेहमी सगळं असतं माझ्याकडे, ऑलवेज प्रिपेअर्ड. हो मम्मा, इथे ना काहीतरी मोठी इमर्जन्सी झाली आहे. हो हो, 3-4 फायर ट्रक पण आले. काय झालं ते नाही माहीत. आता फोन का केला म्हणजे काय? असं काहीतरी झालं हे सांगायला फोन केला मी. तुम्ही पण याच बिल्डिंगमध्ये राहता ना? कुठल्या फ्लोअरवर? अच्छा अच्छा, 8th फ्लोअर. तुम्हाला माहिती आहे काय झालं? नाही का? नाही, मला पण नाही माहीत तसं. पण मला वाटतंय ना काहीतरी मेजर राडा झाला असेल. म्हणजे असे 4-5 फायर ट्रक बोलवले ना, असा मायक्रोवेव्ह वगैरे फुटला असेल कोणाच्या तरी. हो ना, शोधून काढायला पाहिजे काय झालं. थांबा, मी ना अजून कोणाला तरी विचारून येते, बघू. हे सगळं काय चाललंय? कधीपासून मी वरनं बघते की सगळी अशी लोक जमा झाली आहेत आणि असे फायर ट्रक वगैरे आलेत. चाललंय काय नक्की? अगं, बिल्डिंगमध्ये काहीतरी राडा झालेला आहे. आत्ता? ओ, मग आता काय करायचं? आता आता काही नाही, आता घरी जायचं, झालं सगळं. अच्छा, आपल्या घरी जायचंय परत. बरं. शी यार, उगीचच खाली आले, वरतीच होते मी आत्ता.